नमस्कार, मी अनघा दोडपकर. अश्वत्थामा भाग 27. 600 किलोमीटर अंतर पार करून अश्वत्थामा मेरठला पोहोचला. तिथे जुन्या खुणा शोधू लागला. पण ना तिथे हस्तिनापुराचे जुने वैभवशाली राजवाडे होते, ना गंगा घाट. गंगा घाटाच्या जागी गलिच्छ नाला वाहत होता. त्यात गावचा कचरा टाकल्यामुळे दुर्गंधी पसरली होती. कलियुगात मानवानं पवित्र गंगेची केलेली अवस्था अत्यंत भेसूर होती. हस्तिनापूरचं अस्तित्व सांगणाऱ्या फक्त 3 निर्जन ओसाड गोष्टी तिथे दिसल्या. द्रौपदी घाट, कर्णघाट, पंडुकेश्वराचं महादेवाचं मंदिर. अर्जुनाचं जागृत केदारेश्वराचं मंदिरही अदृश्य झालं होतं. नदी प्रवाह बदलते, कोरडी पडू शकते, पण कलियुगात अदृश्य होते हे त्याच्या आकलनापलीकडे होतं. सर्व विचार झटकून आसपास पाहिल्यावर त्याला जैन बुद्ध धर्माची मंदिरं दिसू लागली. त्याला कुठलाही देव वर्ज्य नव्हता, पण मानवनिर्मित देव मात्र मान्य नव्हते. सध्या सर्व धर्म एकत्रित करून एकच मानव धर्म प्रस्थापित करणं ही आजची गरज आहे. 5000 वर्षापूर्वी जिथं द्रोण महाल होता तिथं चक्क गाईचा गोठा आहे. जिथं कौरव महाल होते तिथे फाळणीनंतर पाकिस्तानने हाकलून दिलेले निर्वासित हिंदू स्थायिक झालेले होते. महाभारताकाळी हस्तिनापूर भारताच्या राजधानीची अवस्था पाहून त्याचं मन विषण्ण झालं. 150 किलोमीटरवर असलेल्या कुरुक्षेत्राकडे तो निघाला. पूर्वी पांडवांची इंद्रप्रस्थ राजधानी यमुनेच्या पश्चिम किनाऱ्यावर होती. यमुना नदी स्नान करून काठावरच्या सर्व मंदिरातील देवांची पूजा करून एकटाच तो शांतपणे बसला. प्रतिस्मृती विद्येचा वापर करून व्यासांचं स्मरण केलं, कारण बऱ्याचशा प्रश्नांची उकल हवी होती. त्या द्रष्ट्या महान चिरंजीव व्यासानं महायुद्धानंतर अश्वत्थाम्याच्या क्रौर्याचा आणि त्याच्या शोकात्मक चिरंजीवित्वाचा भाग वगळून सर्व सांगायला सुरुवात केली. महायुद्ध संपल्यावर युधिष्ठिरानं 35 वर्ष आणि श्रीकृष्णाने 36 वर्ष राज्य केलं. कण्व मुनींचा अपमान झाल्यामुळे संतापून सर्व यादवांचा नाश होईल असा शाप दिला. गांधारीनं कृष्णाचा सर्वनाश होऊन शूद्र पद्धतीनं मारला जाशील असा शाप दिला. अशा भयानक शापापेक्षा अधिक क्लेशदायक दुसरी शोकांतिका कोणती असू शकेल? कृष्णासारख्या युगपुरुषालाही वैश्विक न्यायानं मुक्त केलं नाही. हाच कर्माचा न्याय सिद्धांत होता. गांधारीचा शाप खरा ठरला. सर्व यादववीर आपापसात लढून संपले. जरा नावाच्या पारध्याच्या हातून कृष्णही मारला गेला. द्वारकाही समुद्रात बुडाली. अर्जुनाची शोकांतिका तर आणखीन भयानक झाली. द्वारकेतील जनसमुदाय इंद्रप्रस्थात आणण्याआधीच पंचनद म्हणजे पंजाब येथे आला असता तिथे आभिर रानटी जमातीबरोबर युद्धास सुरुवात झाली. त्रैलोक्यात ज्याचा दरारा होता त्या धनुर्धारी पार्थाला एकही अस्त्र आठवेना. त्याच्या आवडत्या गांडीव धनुष्यानेही वेळेवर दगा दिला. त्याच्या अक्षय भात्यातले बाणही शरहीन ठरत होते. कप पदार्थ नीच वृत्तीच्या रानटी हीन कमकुवत आभिर टोळीसमोर तो निष्प्रभ झाला. पदरात नामुष्की, विटंबना आणि प्रचंड नुकसान. परीक्षिताला राज्याभिषेक करून द्रौपदीसह पांडव स्वर्गरोहणासाठी निघाले. रस्त्यात एक एक करत सर्व गतप्राण झाले. फक्त युधिष्ठिर मात्र लाडक्या स्वानासह स्वर्गात पोचला.